आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार पुढे कंटिन्यू करूया। एखाद्या हृदयरोगी जेव्हा KR कॉरोनरी स्टेंट हृदयाकडे रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी मोठी करणारी वस्तू आपल्या शरीरामध्ये बसवून घेतो किंवा पायाने अपंग मुलं जेव्हा कमी वजनाचं फ्लोअर रिॲक्शन अँथ्रोसिस हे उपकरण पायावर बसवतात ज्यामुळे त्या मुलाचं चालणं थोडं सुखकारक होतं तेव्हा मला खरा आनंद मिळतो। ही दोन्ही मानवी कल्याणकारी उपकरणे मिसाईल प्रकल्पाची देणगी आहेत। या टप्प्याच्या दरम्यान मी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट काउन्सिल TIFAC या मंडळाचा साधारणपणे 8 वर्षे 2 सत्र अध्यक्ष होता। याच काळामध्ये टेक्नॉलॉजी विजन 2020ची निर्मिती झाली। 500 निष्णात माणसांच्या सांघिक प्रयत्नांचा हा परिपाक होता। या निष्णात माणसांनी प्रत्यक्ष वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन 500 तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांकडून माहिती गोळा केली होती। पुढे राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोन आणि टेक्नॉलॉजी विजन यांचे एकत्रीकरण होऊन इंडिया मिलेनियम मिशन IMM 2020 तयार झालं। नोव्हेंबर 1911 मध्ये मी भारत सरकारचा प्रधान तंत्र सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारला। त्यानंतर माझ्याकडे या IMM 2020 मध्ये अंदाजबद्ध केलेल्या अनेक कार्यप्रणालीचं विस्तारीकरण करणं आणि त्यातल्या प्रणाली प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणं हे काम सोपवलं गेलं। हा दस्तावेज म्हणजे खऱ्या अर्थाने देशाला विकसित देश म्हणून जगापुढे आणण्याचा मार्गदर्शक ठराव असाच होता। देशासमोर सर्वस्वी भिन्न दृष्टिकोन तो होता। या दस्तावेजामधले काही प्रयोग सध्या शैक्षणिक व शेती क्षेत्रात हळूहळू सुरू आहेत। त्याचप्रमाणे विशिष्ट पद्धतीनं खेड्यांचा विकास सुरू झालेला आहे। या संदर्भातले विधेयक आणि अनुषंगिक कागदपत्रे शासनाच्या मंजुरीसाठी सज्ज होत आहेत। तिसऱ्या टप्प्याच्या कालखंडामध्ये संस्थात्मक भागीदारीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची शक्ती वाढवणे, सामाजिक गरज भागवण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्रासमोर एक नव्या दृष्टिकोनाची बांधणी करणे या सगळ्या कार्यांमध्ये मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं। 30 सप्टेंबर 2002 रोजी जो अपघात झाला त्यावेळी मला कळून चुकलं की तिसऱ्या टप्प्यातून चौथ्या टप्प्याकडे जाण्याची वेळ आता आली आहे। 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिवशी हा माझा विचार अधिक पक्का झाला। त्या दिवशी मी आता अमृतानंदमयी यांच्या केरळमधल्या कोलमच्या आश्रमात गेलो होतो। जर नव्या पिढीमध्ये चांगले नेतृत्व आणि उद्योजकता निर्माण करायची असतील तर शिक्षण आणि अध्यात्म यांची सांगड घालायला हवी असं त्या स्पष्टपणे माझ्याशी बोलल्या। 12 ऑक्टोबर 2001 या दिवशी मी माझा निवृत्तीचा विचार औपचारिकरित्या पंतप्रधानांना कळवला, कारण 3च दिवसांपूर्वी मी सूर्याभोवती 70 फेऱ्या पूर्ण केल्या होत्या। मी 70 वर्षांचा झालो होतो। शिवाय मी त्यांना मला कार्यातून मुक्त करावं अशीही विनंती केली। त्यावेळी त्यांनी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला। थँक्यू एव्हरीवन। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल प्लीज तुमच्या एखाद्या पुस्तकवेडा मित्रासोबत जरूर शेअर करा, कारण जर माझ्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडली किंवा त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनात वाढ झाली तर मला खूप आनंद होईल। थँक्यू सो मच।